नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. आणि या प्राचीन भारताच्या इतिहासाची अनेक साधने आहेत जी प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती अभ्यासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही साधने अभ्यासत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण साधनांचा ज्यामध्ये अभ्यास करायचा आहे ती आहे नाणी आहे, शिलालेख आहे, ताम्रपट आहे, गुहालेख आहे किंवा इतर काही पुरावे आहेत, दानलेख आहेत, लेणी आहेत. आणि म्हणून या सर्व साधनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यातलं पहिलं साधन आहे शिलालेख. शिलालेख प्राचीन भारतीय इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. शिलालेख हे अस्सल साधन म्हणून वापरलं जातं कारण शिलालेख हा कालौघामध्ये ऊन, वारा, पाऊस यांच्या माध्यमातून लवकर नष्ट या ठिकाणी होत नाही. त्याचबरोबर तत्कालीन कालखंडातील राजाच्या वंशावळी, राजांचं गुणवर्णन, राजाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वर्णने, शिवाय तत्कालीन कालखंडातील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव शिलालेखी पुराव्यावरून होते. तत्कालीन कालखंडामध्ये सम्राट अशोकाचे 14 शिलालेख या ठिकाणी होते आणि या 14 शिलालेखाच्या माध्यमातून सम्राट अशोक आणि तत्कालीन कालखंडाची माहिती आपणास मिळते. त्याच पद्धतीने शिलालेख हा कोणत्याही कालखंडातील असो त्या कालखंडाची यथायोग्य माहिती देण्यासाठी शिलालेखीय पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दगड ही लवकर न झिजणारी आणि शिवाय त्या कालखंडातले शिलालेख हे उत्तम प्रकारच्या दगडावरती या ठिकाणी कोरण्यात यायचे आणि ते दगड जास्त कालावधीपर्यंत टिकायचे. म्हणून शिलालेखीय पुरावा इतिहास लिखाणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, विश्वसनीय, विश्वासार्ह साधन म्हणून या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर इतिहासाची यथायोग्य मीमांसा करण्यासाठी सुद्धा शिलालेख महत्त्वाचे आहे. अशोकाच्या काही शिलालेखांचा आपण उल्लेख करणे या ठिकाणी अनिवार्य आहे. ते म्हणजे सम्राट अशोकाने 14 जे शिलालेख केले त्यापैकी शहाबाजगडी, मनसेरा, सोपारा, त्याचबरोबर जुनागड, धौली असे काही त्याचे शिलालेख आहे. आणि या शिलालेखावरून त्या कालखंडातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीची जाणीव या ठिकाणी होते. त्याचबरोबर शक राजांची जी काही शिलालेख आहेत, सम्राट अशोकाचे काही शिलालेख आहेत, गुप्त राजांचे काही शिलालेख आहेत, या सर्व शिलालेखावरून तत्कालीन कालखंडातील सर्वांगीण माहिती मिळण्यास मदत या ठिकाणी होते. इतिहासाचं दुसरं भौतिक साधन आहे ताम्रपट. बघा, शिलालेखाप्रमाणे ताम्रपट हे इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. प्राचीन राजांकडून कोणत्याही व्यक्तीला दान देत असताना दानपत्र या ठिकाणी केलं जात असत आणि त्या दानपत्रावरती अनेक प्रकारचे उल्लेख सातत्याने असायचे आणि हे दानपत्र लिहिण्याची परंपरा या ठिकाणी असायची. दानपत्र लिहिण्यात आलेल्या तांब्याच्या पट्टीला ताम्रपट असं म्हणण्यात येईल आणि या ताम्रपटाच्या माध्यमातून प्राचीन भारताचा इतिहास रेखाटण्यासाठी मदत या ठिकाणी होते. आणि म्हणून ही जी काही तांब्याची पट्टी असायची, या तांब्याच्या पट्टीवरती काही मजकूर लिहिला जात असत आणि या मजकुराच्या माध्यमातून दानपत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव, दान घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, दान देणाऱ्या राजाचे नाव, दान देणाऱ्या राजाचा वंश आणि दानाचा तपशील, दान घेणाऱ्या व्यक्तीचा परिचय या ठिकाणी दिला जातो. त्याचबरोबर त्याच्या वांशिक, धार्मिक आणि सामाजिक परिस्थिती जाणीव या ठिकाणी दिली जात असते. आणि म्हणून त्या कालखंडातल्या इतिहास लिखाणासाठी तत्कालीन कालखंडातील तांब्याच्या पट्टीवरती लिहिलेल्या ताम्रपटांना अतिशय महत्त्व असायचं आणि तांब्याच्या पट्टीवर लिहिले गेले असल्यामुळे त्याला ताम्रपट असं म्हणण्यात यायचं. गुप्त कालखंडामध्ये बरेचसे ताम्रपट, चालुक्याच्या कालखंडामध्ये ताम्रपट, हर्षवर्धनाच्या कालखंडातील ताम्रपट आणि इतर राजांच्या कालखंडातील ताम्रपट हे त्या कालखंडातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती देण्यासाठी, शिवाय राजकीय, वंशावळी किंवा इतर प्रशासकीय माहिती मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी भूमिका बजावतात. आणि म्हणून तत्कालीन कालखंडामध्ये जेव्हा इतिहासाचं लिखाण करणं या ठिकाणी आवश्यक असतं तेव्हा या ताम्रपट आणि शिलालेखीय पुराव्यांचा आपल्याला आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि या ताम्रपटावरूनच तत्कालीन कालखंडातील यथायोग्य परिस्थितीची जाणीव सुद्धा आपणास होते. आणि म्हणून
ताम्रपत्र हे इतिहासाचं महत्वाचं साधन आहे. यामध्ये दान दिल्याच्या घटनांच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील धार्मिक जीवनाची प्रामुख्याने माहिती मिळत असते आणि म्हणून ताम्रपटावरून त्या कालखंडातील सामाजिक जीवनाची त्याचबरोबर सर्वांगीण जीवनाची माहिती मिळत असते. तिसरं महत्वाचं साधन जे इतिहासाचं महत्वाचं साधन आहे ते म्हणजे नाणी. बघा की नाणी ही इतिहासाचं महत्वाचं साधन आहे. नाणी मीन्स कॉइन. कॉइन आज आपण रुपये ज्याला म्हणतो तसे पूर्वीच्या कालखंडामध्ये त्याला नाणी असं म्हणत. नाणी हे एक चलन आहे आणि म्हणून नाण्यासाठी सोने, चांदी, शिसे, पोटीन, ब्रॉन्झ इत्यादी धातूचा वापर पूर्वीच्या कालखंडामध्ये करण्यात यायचा. बघा की प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा आपल्याला अभ्यासायचा असतो तेव्हा नाणी हे इतिहासाचं साधन अत्यंत महत्वाचं आहे. नाण्यामुळे तिथिक्रम लावण्यासाठी महत्वाची मदत आपल्याला होते. एखाद्या राजाची वंशावळी आणि त्या राजाचा तिथिक्रम जर लावायचा असेल तर नाणी हे महत्वाचं साधन आहे. त्याचबरोबर एखाद्या राजाची शासन व्यवस्था आपल्याला अभ्यासायची असेल, शासन व्यवस्थेतले अर्थव्यवस्था किती मजबूत होती याविषयीची माहिती घ्यायची असेल, एखाद्या राजाचा साम्राज्य विस्तार, सीमा, कला आणि साहित्याचा त्याच्या कालखंडामध्ये झालेला विकास, त्याचबरोबर त्या कालखंडातील भाषा आणि लिपी, त्या राजाचे व्यक्तिमत्व, त्या राजाच्या पारिवारिक संबंधाची माहिती नाण्यांवरून या ठिकाणी मिळत असते. म्हणून नाणी हे इतिहासाचं अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. त्याचबरोबर नाण्यांवरून राजाचं नाव आपल्याला कळतं, त्याचा कालखंड कळतो, महत्वाच्या घटनांची माहिती या ठिकाणी होते आणि राजाचा पोशाख कसा होता, राजाचा या ठिकाणी संपूर्ण जे काही पेहराव आहे त्या पेहरावावरून तत्कालीन कालखंडातील सांस्कृतिक बदलांची माहिती मिळते आणि म्हणून त्या कालखंडातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन, राजकीय जीवनाचा अभ्यास करण्यासाठी नाणे महत्वाचे आहे. एखाद्या राजाने नाण्यावरती धारण केलेल्या पदव्या आणि नावे जी आहेत, बिरुदी जी आहे, त्या बिरुदावरून तत्कालीन कालखंडात राजाच्या राजकीय साम्राज्य विस्ताराची माहिती आपणास मिळते. एखादा राजा सम्राट नाव धारण करत असेल, एखादा राजा राजा नाव धारण करत असेल, महासेनापती, सेनापती अशी नावे काही धारण करत असतील आणि या सगळ्या नावावरून त्या कालखंडातल्या राजराजाधीश्वर नाव धारण करत असेल, महाविश्वेश्वर नाव धारण करत असेल किंवा महाराजाधिराज अशी नावं धारण करणाऱ्या राजांच्या राज्यशक्तीची, राजाच्या शक्तीची माहिती सुद्धा या नाण्यांवरून मिळत असते. ही जी काही नाणी आहेत ही नाणी इतिहासाचे महत्वपूर्ण साधन याच्यामुळे आहेत की जमिनीत गाडली गेली तरी त्याच्यावरती मजकूर हा आपल्याला जसंच तसा मिळू शकतो आणि म्हणून त्या कालखंडातल्या आराध्य देवतांची सुद्धा माहिती या राजाच्या नाण्यावरून मिळत असते. आराध्य दैवताची माहिती का मिळते? एखादा राजा विष्णू पूजक असेल तर तो विष्णूची मूर्ती या ठिकाणी त्या कॉइन वरती छापतो, स्वतःचा फोटो या ठिकाणी तो तिथे छापत असतो आणि म्हणून त्या कालखंडातल्या ज्या काही महत्वपूर्ण धार्मिक बाबी आहेत त्या धार्मिक बाबीची माहिती आपल्याला नाण्यांवरून मिळत असते. 1958 नंतरच्या कालखंडामध्ये सातवाहनांच्या राजधानी पैठणच्या आसपास या ठिकाणी 40 नाणी सापडली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 नाणी सापडली. नाणी तांब्याची, शिशाची, पोटींची किंवा ब्रॉन्झची अशा पद्धतीची या ठिकाणी नाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये पाडण्यात यायची. नाणी चौकोनी असायची, त्याचबरोबर नाणी गोल असायची. ही वेगवेगळ्या प्रकारची नाणी किंवा वेगवेगळ्या सिंबॉलिक माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिखाणाची भूमिका तयार करता येते आणि ही इतिहास लिखाणाची भूमिका विकसित करण्यासाठी नाणी हे इतिहासाचं साधन अत्यंत महत्वाचं असल्याचं आपणास समजतं. नाण्यांच्या व्यतिरिक्त मूर्तिलेखांच्या माध्यमातून सुद्धा इतिहास लेखनास मदत होते. प्राचीन भारताचा बौद्ध धर्माचा इतिहास, जैन धर्माचा इतिहास, हिंदू धर्माचा इतिहास
समजून घेण्यासाठी धार्मिक दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आलेल्या या मूर्ती लेखांचा म्हणजे मूर्तीवरती उत्कीर्ण करण्यात आलेल्या लेखांचा इतिहास लेखनासाठी उपयोग होतो. प्राचीन भारतात अनेक शहरं विकसित झाली आणि ती काही आपल्या गुणवैशिष्ट्यांसह विकसित झाली. त्यामध्ये काही शहरं जैन धर्माची शहरं होती, काही प्रसिद्ध ठिकाणे बौद्ध धर्माची होती, काही हिंदू धर्माच्या धर्मस्थळाविषयीची माहिती उपलब्ध असणारी काही स्थळे होती. त्यामध्ये सांची असेल, सारनाथ असेल, विदेश असेल, धौली असेल, कार्लेबाजी असेल, कंधार असेल, उस्मानाबाद असेल, औरंगाबाद असेल, वेरूळ अजिंठ्यासारखी महत्वपूर्ण असणारी काही तत्कालीन कालखंडातील व्यापारी आणि प्रसिद्ध शहरे असतील. या ठिकाणी उत्कीर्ण करण्यात आलेल्या धार्मिक मूर्ती किंवा इतर मूर्तींच्या माध्यमातून त्या कालखंडातल्या बौद्ध धर्माच्या, जैन धर्माच्या, हिंदू धर्माच्या विकासाची प्रक्रिया समजून घेणं सहज शक्य होतं. आणि म्हणून धार्मिक विकासाची प्रक्रिया समजून घेता घेता सामाजिक विकास उलगडला जातो. राजकीय विकासाची प्रक्रिया अलगदपणे त्यातून निश्चित केली जाते. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती यांच्या अभ्यासासाठी तत्कालीन कालखंडामध्ये मूर्तीच्या वरती उत्कीर्ण करण्यात आलेले, मूर्तीच्या खालच्या बाजूला उत्कीर्णित करण्यात आलेले किंवा इतर ठिकाणी उत्कीर्णित करण्यात आलेले लेख जे आहे ते प्राचीन भारताच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे. आणि म्हणून प्राचीन भारताचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा ही जी साधनं आहेत या साधनांचा उपयोग आपल्याला होतो. त्यानंतरचं प्राचीन भारताच्या इतिहासाचं महत्त्वाचं पुरातत्वीय साधन आहे गुहालेख. प्राचीन भारतामध्ये अनेक राजांनी, हिंदू असेल, बौद्ध असेल, जैन असेल, मोठमोठ्या पहाडांमध्ये लेण्या कोरल्या. लेणीला त्या ठिकाणी गुहा असे म्हणतात. आणि गुहा निर्माण करण्याची सुरुवात सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये आणि त्याचा नातू दशरथ याच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. अशा या गुहा निर्माण करण्यात आल्या, केव्ज निर्माण करण्यात आल्याने केव्हच्या भिंतीवरती किंवा लेण्यांच्या भिंतीवरती, गुहेच्या भिंतीवरती काही लेख लिहिला जात असत. आणि या लेखांवरून आपणास हा लेख कोणी कोरला, कोणत्या उद्देशाने कोरला, हा लेख कोरणारा जो राजा आहे तो कोणत्या धर्माचा होता, त्याचा धार्मिक दृष्टिकोन काय होता, त्याचबरोबर त्याची ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे, धार्मिक स्वरूपाची प्रक्रिया किंवा धर्म संस्कृती, धर्मनियम या सगळ्या विषयीची माहिती देता देता राजकीय स्वरूपाची माहिती सुद्धा आपणास त्याच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून तत्कालीन कालखंडातील जे काही गुहालेख आहे हे इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. मग चंद्रगुप्ताचा उदयगिरी गुहालेख असेल, नाणेघाट असेल, कारले असेल किंवा अजून काही राजांचे, वाकाटक राजाचा या ठिकाणी हरिसेनने कोरलेला वेरूळ या ठिकाणचा अजिंठा या ठिकाणचा शिलालेख असेल, गुहालेख असेल. आणि म्हणून या सगळ्या संबंधित माहितीच्या माध्यमातून भारतीय इतिहास लिखाणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी तयार होते. त्यानंतरचं इतिहासाचं महत्त्वाचं भौतिक साधन आहे दानलेख. बघा, प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये दान धर्म करण्याची पद्धत होती, कारण हा देश धार्मिक स्वरूपाचा आहे. या धार्मिक स्वरूपाच्या देशामध्ये धर्मसंस्थेचं वर्चस्व होतं. आणि म्हणून राजापूर्वीच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात दान धर्म या ठिकाणी करायचं. राजाने केलेला दान धर्म हा एका दानलेखावरती लिहून ठेवला जायचा. आणि त्या दानलेखावरती दान देणाऱ्या व्यक्तीचं नाव, दान घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, कशासाठी दान दिले त्याचा उद्देश, अशा पद्धतीची सर्व माहिती या दानलेखावरती असायची. आणि लेणीच्या भिंतीवर किंवा खांबावर एक लेख
कोरून त्यामध्ये राजाने दान दिल्याचा उल्लेख या ठिकाणी सातत्याने असायचा, त्यालाच आपण दानलेख असं म्हणतो. दानलेख हा कुठे एखाद्या कागदावरती लिहिला जात नसत, तर तो खांबावरती, एखाद्या दगडावरती, एखाद्या लेणीच्या भिंतीवरती लिहिला जात आणि त्या दानलेखामध्ये सविस्तर वर्णन या ठिकाणी असायचं. ते वर्णन प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं साधन म्हणून आपल्याला वापरता येतं. त्याचबरोबर प्राचीन भारताचं यानंतरचं पुरातत्वीय साधन आहे लेणी. आपल्या सर्वांनाच लेणी याविषयीची माहिती आहे. लेणी हे इतिहासाचं एक भौतिक साधन आहे. भारतामध्ये हिंदू असेल, जैन असेल, बौद्ध असेल इत्यादी धर्माच्या लेण्या या ठिकाणी खोदण्यात आल्या आणि या लेणीमुळे तत्कालीन कालखंडातील स्थापत्यकला, धार्मिक जीवन, राजकीय बदल इत्यादीची माहिती प्रामुख्याने मिळते. अजिंठा येथील लेण्या असतील, वेरूळ येथील लेण्या असतील, या लेण्या तत्कालीन कालखंडातील राजे आणि राजवाड्यांच्या बरोबरच सामाजिक धार्मिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. मग अजिंठा वेरूळ व्यतिरिक्त पितळखोरा असेल, औरंगाबाद असेल, वेरूळ असेल, माहूर असेल, अंबाजोगाई असेल किंवा इतर ठिकाणे असतील, या ठिकाणी असणाऱ्या लेण्या ह्या कोणत्या धर्माच्या आहेत म्हणजे धार्मिक बाबीची माहिती देतात, कोणत्या राजाने कोरल्या आहेत राजकीय बाबीची माहिती देतात, कोणते सामाजिक संदर्भ त्या लेण्यांमध्ये आहे म्हणजे सामाजिक माहिती देतात, धर्म संस्कृतीचे नियम काय होते म्हणजे सांस्कृतिक माहिती देतात. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला जेव्हा जेव्हा लिहायचा असतो तेव्हा तेव्हा या विविध धर्मातील लेण्यांचा या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. लेणी हे इतिहासाचं एक विश्वसनीय साधन म्हणून आपल्याला इतिहास लिखाणासाठी वापरते. इतिहास लिखाणाची प्रक्रिया फार किचकट असते. ही प्रक्रिया समजून घेताना आपल्याला एक गोष्ट पण समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा साहित्यिक पुरावे काही वेगळेच संदर्भ मांडू लागतात, इतिहासाचं विकृतीकरण होऊ लागतं, तेव्हा पुरातत्वीय पुरावे प्रकटपणे समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करून इतिहास लेखनाला कलाटणी देत असतात, खरा इतिहास लेखनासाठी मदत करत असतात. आणि म्हणून पुरातत्वीय साधने ही अत्यंत महत्त्वाची आहे. पुरातत्वीय साधनांमध्ये फेरबदल न करता येत असल्यामुळे कुणीही इतिहासाचं विकृतीकरण करण्यामध्ये या ठिकाणी महत्वाची भूमिका ही साधनं विकृतीकरणामध्ये बजावत नाही. यानंतरचं इतिहासाचं महत्वाचं साधन आहे मूर्ती. बघा की प्राचीन भारताचा धार्मिक स्वभाव असल्यामुळे या कालखंडामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आणि या देवदेवतांच्या मूर्तीमध्ये प्रामुख्याने काही मूर्ती हिंदू धर्माच्या, काही मूर्ती जैन धर्माच्या, काही इतर धर्माच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आणि या मूर्तीवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे अंकन करण्यात आले. या अंकनामध्ये पशूंच्या इमेजेस तयार करण्यात आल्या, मानवाच्या काही मूर्ती तयार करण्यात आल्या आणि या मूर्तीच्या अनुषंगाने या मूर्तिशास्त्राचा अभ्यास करत असताना तत्कालीन कालखंडातील धार्मिक जीवन आपल्याला त्या मूर्तीच्या उत्कीर्णतेतून आपल्याला पाहायला मिळतं. त्या मूर्तीचा पोशाख कसा आहे यावरून त्या कालखंडातली वेशभूषा लक्षात येते. त्या मूर्तीचे अलंकार कसे आहेत यावरून आपणास तत्कालीन कालखंडातील सांस्कृतिक बदलांची माहिती मिळते. केशरचना असेल, शारीरिक ठेवण असेल किंवा इतर माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिता येतो. वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांच्या अनेक मूर्ती त्या कालखंडामध्ये निर्माण करण्यात आल्या आणि त्या मूर्तीवरून त्यांच्या वैयक्तिक जीवनाची किंवा तत्कालीन कालखंडातील कला आणि स्थापत्याची सुद्धा माहिती मिळते. अजिंठा आणि औरंगाबाद येथे लेण्यांमध्ये अनेक बौद्ध आणि हिंदू देवतांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर अजूनही दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा काही लेण्यांमध्ये काही मूर्ती या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहे. काही देवालय किंवा मंदिरं निर्माण करण्यात आली, त्या मंदिराच्या
मधल्या भागामध्ये यक्ष आणि यक्षिणीच्या या ठिकाणी शिल्पे कोरण्यात आलेली आहे आणि म्हणून यक्ष यक्षिणी शिल्प स्थापत्य कला या सगळ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक इतिहास आपण सहज समजतो आणि म्हणून ही जे काही शिल्पे या ठिकाणी तयार करण्यात आली, ही जी काही मूर्त्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या, या मूर्त्यांच्या माध्यमातून आपणास त्या कालखंडातील धार्मिक जीवनाची माहिती विशेषत्वाने मिळते आणि म्हणून इतिहास लिखाणासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून फक्त धार्मिक जीवनाची माहिती मिळत नाही, तर त्या कालखंडामध्ये असणाऱ्या कला आणि स्थापत्याचे सुद्धा प्रकर्षाने जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. यानंतरचं महत्वाचं भौतिक साधन किंवा पुरातत्वीय साधन जे आहे ते आहे मंदिरे. बघा, मंदिरे म्हणजे काय तर मानवीय उपासना, मानवाच्या उपासनागृहाला मंदिर असं म्हणतात. प्राचीन भारत हा धर्मप्रधान देश असलेला भारत असल्यामुळे या ठिकाणी अनेक मंदिरे, राजे राजवाडे आणि इतर जे काही सरदार मंडळी असत ती मोठ्या प्रमाणात उभारत असत. मंदिराचं बांधकाम, मंदिराच्या कला आणि स्थापत्यावरून त्या कालखंडातील कला कौशल्याची माहिती सुद्धा प्रामुख्याने मिळते आणि बांधकामासाठी जे साहित्य वापरलं त्यावरून त्या कालखंडातल्या भौतिक किंवा अभियांत्रिकी प्रगतीची सुद्धा माहिती मिळते. मंदिर बांधण्यासाठी एखादा राजा अनुदान देत असे, त्या राजाची माहिती आपल्याला मिळते आणि म्हणून ज्या राजाने अनुदान दिले, त्या राजाचा धार्मिक दृष्टिकोन आपल्याला समजतो आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी मंदिरे सुद्धा महत्वाची. मंदिराच्या 3 शैली आपण नंतर काहीतरी पाहणारच आहोत. आता मंदिराच्या शैलीविषयी सुद्धा माहिती मिळते. घुमट असलेली मंदिरं किंवा द्रविडी शैलीची मंदिरं, नागर शैलीची मंदिरं, वेसर शैलीची मंदिरं आणि म्हणून तत्कालीन कालखंडातील स्थापत्यकलेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा ही मंदिरे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतात मंदिरे आणि बौद्ध स्तूप निर्माण करण्याची परंपरा जी होती, या परंपरेच्या माध्यमातून या मंदिरावरती काही लेख लिहिले जात आणि त्या लेखावरून तत्कालीन कालखंडातील इतिहास समजतो. भरोत येथील स्तूपाच्या माध्यमातून, सांची येथील स्तूपाच्या माध्यमातून या ठिकाणी तत्कालीन कालखंडातील विशिष्ट अशा राजे आणि राजवाड्यांच्या राजकीय व्यवस्थेची, प्रशासन व्यवस्थेची माहिती या ठिकाणी मिळत असते. शिवाय हे जे काही मंदिर आहे ते कालयोगामध्ये लवकरच नष्ट होत नाही. मंदिरातले लेख जे आहे ते कोणी हाताने असे पुसून टाकू शकत नाही आणि म्हणून इतिहासाचं विश्वसनीय आणि विश्वासार्ह ऑथेंटिक साधन म्हणून मंदिरातले लेख आणि मंदिरे ही महत्वाची या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ही जी काही मंदिर आहे प्राचीन कालखंडामध्ये, ही मंदिरे जी निर्माण केली जात, या मंदिराच्या प्रशासनाचं काम सुद्धा कोणीतरी एका व्यक्तीकडे दिलं जात. तिथे अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जात आणि म्हणून मंदिराच्या अनुषंगाने लोकजीवनाचा अभ्यास सुद्धा ही मंदिरे किंवा मंदिर स्थापत्य करण्यासाठी, मंदिर स्थापत्य या शैलीच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकते. त्याचबरोबर आहे की अभिलेख, पात्र अभिलेख हे एक इतिहासाचं पुरातत्वीय साधन आहे. बघा, प्राचीन कालखंडामध्ये भारतात धातुपत्रावर लेख लिहिण्याची पद्धत होती, त्याला आपण पात्र अभिलेख असं म्हणतो. सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये अनेक लेख असे पात्र अभिलेख आपल्याला मिळतात, परंतु इतिहासकारांना ते पात्र अभिलेख सिंधू संस्कृतीच्या कालखंडात मिळालेले ते अद्यापपर्यंत वाचता आलेले नाही आणि म्हणून धातूच्या पत्र्यावरती लेख लिहून त्या लेखावरती राजाचं नाव किंवा इतर व्यक्तींच्या नाव आणि प्रशासकीय, राजकीय, सामाजिक सगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून अभिलेख हे सुद्धा इतिहासाचं पुरातत्वीय साधन आहे. नंतरचं पुरातत्वीय साधन आहे प्राचीन स्मारके आणि त्याचा अवशेष. बघा, प्राचीन भारताच्या इतिहासाला जाणून घेण्यासाठी
प्राचीन स्मारक आणि त्याचा अवशेष म्हणजे मोडके तोडके झालेल्या वस्तू सुद्धा महत्वाच्या आहेत. प्राचीन भारतीय कलाकारांनी अनेक स्तूप निर्माण केले, लेणी निर्माण केल्या, राजवाडे निर्माण केले, भव्य इमारती, स्तंभ निर्माण केले, मोठमोठ्या गुहा निर्माण केल्या. या सगळ्यांच्या माध्यमातून, या सगळ्यांच्या समोर असणाऱ्या, फ्रंट असणाऱ्या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून, तोरणाच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील कला स्थापत्य आणि सांस्कृतिक सामाजिक जीवनाची माहिती मिळते. जे काही छोटे छोटे किल्ले त्या कालखंडामध्ये निर्माण करण्यात आल्या, त्या किल्ल्यामध्ये छोटे छोटे इमारती निर्माण करण्यात आल्या आणि या इमारती, हे किल्ले, हे लेणी, मंदिरे, स्तूप, राजवाडे प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कालोगामध्ये ही सर्व स्मारके ही नष्ट झाली आणि ती पूर्णतः नष्ट झाली नाही, ती काही प्रमाणात अवशेषाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि याच अवशेषावरून प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला समजून घेता येतो. अनेक उदाहरणे या ठिकाणी इथे सांगता येतील अवशेषांचे, परंतु ते संयुक्तिक होणार. यानंतरचा इतिहासाचं महत्वाचं पुरातत्वीय साधन आहे खापरे. प्राचीन भारतामध्ये भांडी निर्मितीचा उद्योग या ठिकाणी जोरात असायचा. मातीची भांडे भाजून या ठिकाणी तयार केली जात असत आणि ही मातीची भांडे तत्कालीन कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी कशी उपयुक्त आहे, तर मातीची भांडी ही अनेक प्रकारची असतात. चिंचोळ्या तोंडाची भांडी, मोठ्या तोंडाची भांडी, लाल कलरची भांडी, काळ्या कलरची भांडी, नक्षीकाम केलेली भांडी, असे काही भांडीचे प्रकार त्या कालखंडामध्ये होते आणि म्हणून भांड्याच्या या प्रकारावरून भांड्याचा कालखंड निश्चित करता येतो आणि भांड्याच्या या कलरवरून, भांड्याच्या या नक्षीकामावरून त्याचा कालखंड जर निश्चित होत असेल तर त्या संस्कृतीच्या गर्भामध्ये काढली गेलेली जी काही भांडी आहेत त्या भांड्यावरून भारताचा इतिहास भारतीय इतिहासाचा कालखंड निश्चित केला जाऊ शकतो. म्हणून हडप्पा असेल, दायमाबाद असेल, मोहनजोदडो असेल, सिंधू संस्कृतीची काही ठिकाणं अजून असतील, या सर्व ठिकाणावर जी कापरे सापडली आहे, उस्मानाबाद या ठिकाणी तेरला उत्खनन जे झालं, या तेरच्या उत्खननामध्ये सापडलेली जी साधने असेल, या साधनावरून सुद्धा तत्कालीन कालखंडाच्या महत्वपूर्ण बाबींची माहिती आपल्यास मिळते. भोकरदनला, दौलताबादला जी काही खापरं सापडली, त्या खापरावरून सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास रेखाटला जाऊ शकतो. त्यानंतरचा इतिहासाचं महत्वाचं साधन आहे स्तूप. बघा, स्तूप हा बौद्ध धर्माशी संबंधित असलेला एक वास्तू प्रकार आहे. बौद्ध धर्माशी संबंधित असणारा वास्तू प्रकार आहे आणि या वास्तू प्रकारामध्ये स्तूप म्हणजे काय, तर स्तूप म्हणजे एखाद्या महापुरुषाची विशिष्ट आकाराची समाधी होय. स्तूप म्हणजे काय, तर महापुरुषाच्या विशिष्ट आकाराची समाधी, महापुरुषांनी जी समाधी घेतलेली आहे त्याला